नमस्कार. जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी सुनील केदारे आणि आपण पाहत आहेत जनता दरबार. संपूर्ण जगामध्ये एप्स्टीन फाईल ही गाजत असताना याच्यामध्ये अनेक राजकीय पक्षांचे पुढारी, अनेक देशांचे नेते त्याच्यामध्ये भरडले गेले आणि तशाच प्रकारे नाशिकमध्ये, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक प्रकार घडला. कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस आले आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं भूकंप निर्माण झालेला आहे. आणि त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार की ज्यांच्या राजकीय विश्लेषक म्हणून देखील गाढा अभ्यास आहे, महाराष्ट्राच्या अनेक विषयांमध्ये ज्यांचा गाढा अभ्यास आहे, असे पत्रकार उमेश जोशी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण हे प्रकरण काय आहे, नेमकं कशा प्रकारे या प्रकरणामध्ये दिशा लाभलेली आहे, कशा प्रकारे हे प्रकरण पुढे जाईल आणि कोणाकोणाचा अजून राजकीय बळी याच्यामध्ये घेतला जाईल, या सगळी माहिती यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम सांगा, हे नाशिकमध्ये जे प्रकरण घडलं आहे ते प्रकरण नेमकं काय आहे? बघा, प्रकरण म्हणजे अनेक बाजू या प्रकरणातनं प्रकर्षाने आपल्या समोर आलेल्या आहेत. गेल्या 3 दिवसांपासून आपण महाराष्ट्रात साधारण नाशिकचं हे जे प्रकरण उघडकीस आलं त्यात अनेक बळी नावं सुरुवातीला आली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्या अनिष्ट प्रथांच्या विरोधात सगळ्यात जास्त पिळवणूक ही स्त्रियांची होती, त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच रुपाली चाकणकर यांचा त्या ठिकाणी सगळ्यात पहिले नाव आलं. आणि केवळ नावच नाही आलं तर त्या प्रकारचे व्हिडिओ देखील माध्यमांवर आपण बघितले, व्हायरल झालेले. की जो तथाकथित जो कोणी भोंदू बाबा कॅप्टन जो स्वतःला म्हणवतो, अशोक खरात म्हणून, त्यांच्या सोबत त्याचे अगदी अक्षरशः पाय धुणं, आपण ज्याला म्हणतो चरण सेवा करणं, त्याला छात्र धरणं वगैरे अनेक असे व्हिडिओ समोर आले. आणि त्यामुळे आता महत्वाचा प्रश्न असा आहे की हा प्रकार केवळ नाशिकमध्ये आहे का? तर नाही. भारताच्या अनेक भागांमध्ये, महाराष्ट्र नाही म्हणत, भारताच्या अनेक भागांमध्ये असे लाखोच्या संख्येने भोंदूबाबा आहेत जे कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळवतात. आणि या गोष्टीला काय माउथ पब्लिसिटी असते, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे जाणारा जो वर्ग असतो, सगळ्यात सोपा म्हणजे तो मॅटर असतो की त्यांच्याकडे जाणारा जो वर्ग असतो तो त्या लेव्हलचा असला तर ऑटोमॅटिक त्यांची प्रसिद्धी फार लवकर होते. आता तर 3 दिवस झाले रोज कुठल्या नवीन नेत्याबरोबर त्याचा फोटो दाखवला जातोय. शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादीचे असतील, अनेक नेत्यांचे फोटो त्याच्याबरोबर ते व्हायरल झालेले दाखवतात. आता हे सगळे फोटो येतात म्हणजे सगळे त्याच्यात दोषी असा अर्थ होत नाही. एक आपल्याकडची एक संस्कृती आहे की बाबा जी काही साधू संतांची नावं घेतली जातात, तथाकथित ज्योतिषांची जी नावं घेतली जातात, ज्यांना मानणारा वर्ग मोठा असतो, अशा लोकांची नावं घेतली जातात. तर त्या भागात ही नेते मंडळी गेले किंवा त्या मंत्र्यांच्या भागांमध्ये जर ही नेते मंडळी आली, संत नाव घोषित करून ही जर मंडळी आली तर त्यांचं एक औपचारिक स्वागत करणं, एक हा प्रघात आपल्याकडे आजही सरस चालतो. आपण बघतो लहानपणापासून आपल्या दाराशी कोणी साधू संत, इव्हन वासुदेव वगैरे ही जी काही मंडळी यायची, त्यांचा आपण आपल्या परीने त्यांचं स्वागतच करायचं. तर ही आपली परंपरा झाली, हा आपला एक संस्कार झाला की त्यांचं आपण स्वागत करणं, सत्कार करणं. पण आता मूळ मुद्दा या ठिकाणी असा निर्माण होतो की मग अशा प्रवृत्ती इथे फोपावतात कशा? एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर ह्या प्रवृत्ती फोपावतात तर अनेक कांगोर आहेत. आपण सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी लोकांना पटतात असा भाग नाही. प्रत्येकाचे मतप्रवाह वेगवेगळे असतात आणि त्यांनी ते त्यांचे मत मांडावे, तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. पण आपल्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच रुपाली चाकणकर ह्या राष्ट्रीय महिला आयोग जो आपला आहे महाराष्ट्राचा, त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम बघतायत. तर हे काम बघत असताना त्यांच्यावरची जी जबाबदारी ती खूप मोठी आहे. आणि अशा जबाबदारीच्या महिला जर या पद्धतीने असा जर वागत असेल तर निश्चितच त्यांच्या ते पदाला शोभनीय नाही. त्यांचा बळी दिला गेला का किंवा त्यांना अडकवलं गेलं का, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. आज अजितदादा जरी असते तरी हे प्रकरण ओपन झालं असतं तरी त्यांचं नाव तसं झालं असतं. म्हणजे केवळ अजितदादा गेले म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय असा एक मतप्रवाह आहे, तो पण चुकीचा आहे. त्यांच्या
बुद्धिमत्तेला पटलेल्या गोष्टी त्या करत होत्या. हम्म. तर याचा अर्थ असं झाला की त्यांना हे सगळं माहित होतं हा. मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात. कारण आता ज्या माहिती समोर येत आहेत याही अगोदर एक तक्रार त्यांच्यापर्यंत गेली होती, महिला आयोगातच गेलेली होती. हो. आणि त्यांनी फोन करून त्याला धमकवल्याचं देखील धमकवलं. प्रसार हो. माध्यमात दाखवलं पत्रकार जातं. आहेत ते. म्हणजे याचा अर्थ सरळ होतो की त्यांना ही कल्पना होती. असायलाच पाहिजे. हो. बरोबर आहे. तर एकंदरीत हे सगळं षडयंत्र किंवा हे जे सगळं चालू आहे हे जर त्यांना माहिती असेल तर निश्चितच त्यांनी त्याच वेळेस हे सगळं थांबवलं. हे फार गरजेचं होतं. पण कसं असतं की एक राजकीय स्वार्थ, हव्यास ह्या गोष्टी याला कारणीभूत ठरतात. बुवा बाबांकडे जाणाऱ्या म्हणजे जवळपास 99% लोकांचं आडलेली कामं असतात किंवा काही स्वार्थ असतो ते घेऊनच ते त्यांच्यापर्यंत गेलेले असतात. याच पद्धतीने रुपाली चाकणकरांचं जसं आज आपण म्हणतात, काही लोक म्हणतात की त्यांचा उगाच राजकीय बळी दिला जातोय. उगाच बळी दिला जात नाहीये. त्यांची परिस्थितीच तशी होती, त्यांनी ते करायलाच पाहिजे होतं. अगदी तुम्ही बघा आता त्यांनी राजीनामा दिला. हा, ते राजीनामा नाट्याच मी एक तुम्हाला विचारतोय की राजीनामा जे झाला त्यांचा, तो राजीनामा ते राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष देखील आहेत. राष्ट्रवादीकडूनच त्यांना राष्ट्रीय महाराष्ट्राच्या महिला आयोगाचं पद मिळालेलं होतं. असं असताना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस त्यांना एक सज्जड दमच दिला, अशा प्रकारचं सगळं बातम्या चालू आहेत की राजीनामा द्या नाहीतर तुम्हाला बडतर्फ करण्यात येईल, त्यावेळेस तो राजीनामा झालेला आहे. अशा वेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भूमिका या ठिकाणी थोडीशी बॅक साईडला येते आणि मुख्यमंत्री या वेळेस आपल्याला फ्रंट साईडला येताना दिसत आहेत. तर याकडे आपण कसं पाहता? नाही, एकंदरीत बघितलं तर सुमित्रा वहिनींचा ही टर्म आता सुरू झाली. याला प्रत्यक्ष राजकारण म्हणतात किंवा प्रत्यक्ष प्रवाहात येणं म्हणतात. कुठला निर्णय ज्यावेळेस आता हा खूप मोठा स्फोट झाला, ज्या पद्धतीने ॲफिस्टन फाईल जी सुरू आहे सध्या, ॲफस्टीन फाईल जी भारतात सुरू आहे, त्याच्याच समसमान ही फाईल देखील तशीच निर्माण झालेली, त्याचा प्रभाव जो येतो तसाच असणार आहे. तर अचानक निर्माण झालेल्या गोष्टीमुळे त्यांनाही कुठेतरी नवीन असल्यामुळे विचार करणं गरजेचं आहे, तपास करणं गरजेचं आहे. तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी तितकं राजकारण तुमचं प्रगल्भ लागतं. देवेंद्र फडणवीस यांनी तो वेळ त्यांना निश्चितच दिला की बाबा 2 दिवस झाले, तुम्ही तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची, आणि एक प्रकारे अरेरावी म्हणजे मी फोटोचा जो हे केला ना, राजीनामा देताना त्यांची पोच बघा, ते जसं काही प्रशस्ती पत्रक वगैरे स्वीकारताय किंवा देताय याच्यामध्ये त्यांनी काय केलंय याचा त्यांना काही म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो की या पद्धतीने राजीनामा देणं याच्यावरूनच कळून जाते की त्या किती निर्ढावलेल्या आहेत. रुपाली चाकणकर ज्या आहेत या किती निर्ढावलेल्या आहेत याच्यावरून आपल्याला ते कळून जाते की त्या किती मनाने परिपक्व आहेत की ठीक आहे, आय एक्सेप्टेड, ह्या गोष्टी मला मान्य आहेत, अशी या पद्धतीने त्यांचं ते दिसते. पण कसं होतं की सुनेत्रा वहिनींनी तो राजीनामा स्वीकारणं, त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगणं की आताच्या परिस्थितीच्या हिशोबाने ठीक आहे की त्या नवीन असल्यामुळे किंवा आताशी त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश घेतल्यामुळे लगेच निर्णय घेणं त्यांना शक्य झालं नसेल. तर त्याच्यात काही खूप खोलात जाऊन किंवा त्याच्यावर काही, पण एक म्हटलं तर त्यांच्या समोर आता प्रगल्भ नेते जसं आपण प्रफुल्ल पटेल म्हणतो किंवा सुनील तटकरे म्हणतो, हे मातब्बर नेते, तर यांनी त्यांना ह्या प्रकरणामध्ये थोडं गाईडलाईन करणं गरजेचं. पहिल्या दिवसापासून प्रफुल्ल पटेल वगैरे पहिल्या दिवसापासून या गोष्टीला विरोध करत होते. त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, संबंधितांवर कारवाई व्हायला पाहिजे. प्रफुल्ल पटेलांचं स्टेटमेंट मीडियामध्ये त्यावेळेस व्हायरल झालं होतं त्याच अनुषंगाने. आणि मुळात हे 2 दिवस जे काही स्वतःच रुपाली चाकणकर जे जाऊन भेटायला पाहिजे ते भेटत नव्हत्या, त्या मीडिया टाळत होत्या. त्यांच्या प्रदेश म्हणजे जे राष्ट्रवादीची त्यांची जे वरिष्ठ नेते यांना भेटणं टाळत होत्या, सुनेत्रा पवार यांना भेटणं टाळत होत्या आणि त्यांची भूमिका देखील मांडत नव्हत्या. पण ज्यावेळेस शेवटी हा प्रकरण हाताच्या बाहेर जाताना दिसलं त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपण जसं म्हटलं की एक प्रकारे सज्जड दम दिला आणि तो राजीनामा देण्यास त्यांना भाग पाडला. आता त्यांनी राजीनामा दिलाय. कसं आहे की आता याची SIT चौकशी होणार आहे. जोपर्यंत कायदेशीर सबबी पूर्ण होत नाही आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आता ही विरोधकांसाठी तर हे आयतं कुलीत मिळालेलं आहे. ते प्रत्येकाचे कुठून ना कुठून फोटो काढतील आणि ते व्हायरल आजही चालूच असतं. ते कुठून ना कुठून फोटो काढतात, प्रत्येकाचा फोटो व्हायरल करतात. मग त्याच्यात सन्माननीय एकनाथ शिंदे आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, फार अमित शहापर्यंत जाऊन पोहोचले. आता अमित शहा भेटायला नव्हते गेले, हे त्यांच्या भेटीला गेले होते. तर आता ह्या सगळ्या भेटीगाठी गाठून देण्यामध्ये रुपाली चाकणकर असणारच. बरोबर.
त्यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे इतर जे बडे नेते, आता दीपक केसरकरांचं नाव येतं, हो. ते असणार. हा. आता असे जेव्हा सहकारी मंत्री एखाद्या ज्योतिषाला, बाबाला, बुवाला जर कुठे एखाद्या नेत्याला भेट घालायला घेऊन जातात, तर स्वाभाविक आहे त्याचं स्वागत होणार, त्यांना बसवणार, बोलणार. आणि ते आता ही लोक जी आहेत हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हीच फोटो स्वतः तयार करून व्हायरल करतात की बाबा आम्ही वरद असतं आमच्यावर, कोणाकोणाचा आहे, आम्ही कुठल्या कुठल्या लोकांमध्ये. तर हे आजचं नाही. अगदी तुम्ही आसाराम बापूंचा एक नियतकालिक निघायचा, आजही निघतंय. त्याच नियतकालिकात मी स्वतः बघितलंय, प्रत्येक त्या त्या काळातले पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील किंवा मंत्री असतील, त्या त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री असतील, यांच्यासह त्यांचे फोटो असायचे आणि ते वितरित व्हायचे सगळीकडे. मग याच्यात असं काही राष्ट्रवादी किंवा भाजप, सेना असं नाही. त्या राज्यात जर काँग्रेसची सत्ता, त्या राजकीय सोय असं म्हणू. तर बुवा बाबांचा आधार घेऊन त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचणं आणि आपली वोट बँक तयार. बरोबर. आता एक सगळ्यात महत्वाचं असं असतं की ज्या म्हणजे बुवा, आता सगळेच बुवा बाबा असेल का, तर नाही. आपण सगळ्यांना एका चाळणीत नाही बघू शकत. तर प्रत्येकाचा एक मोठा वर्ग असतो, लाखोच्या संख्येने काहींचे अनुयायी असतात. मग अशा बुवा बाबांच्या स्टेजवर जाणं देखील मंत्र्यांना त्याचा मोह आवरत आणि जावंही लागतं. बरं. आणि आता जर बघाल तर आता भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, तर जग जाहीर आहे. तर त्यामुळे अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळणारच. पण त्यात ह्या ज्या काही वाईट गोष्टी घुसतात किंवा स्वतः जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यामुळे कधी कधी धर्मावर त्याचा बलांट येतो, त्या नेत्यावर आरोप केले जातात. पण हे सगळीकडचं होऊ नये याचा परिपूर्ण विचार केला जावा. आता एक बाजू जर आपण धरली तर आपण बघतोय की तो आकडा वाढत चाललाय. ज्या ज्या स्त्रियांवर अन्याय होतो तो शेकडोचा हजारोवर आलाय, हजारोचा 10,000, 10,000 ह्या पद्धतीने वाढतोय. आता त्याच्यात किती सत्यता ही SIT चौकशीत निघेल, ती पडताळणी होईल, या सगळ्या गोष्टी होतच राहणार. पण होतं कसं आहे की मग इतक्या स्त्रियांवर अन्याय होतो, तर इतक्या स्त्रिया गप्प का बसू शकतात? कशासाठी बस? मी अगदी मोकळ्या मनाने हे नक्की सांगेल की याच्यातल्या कमीत कमी 60 ते 70 हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःहून त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. एकदा जर एखाद्या कोटाचं नाव झालं की बाबा याच्याकडे सिद्धी आणि याच्याकडनं होतं, आणि विश्वास, तुम्ही लगेच जो प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवता, ऐक्यावर जो विश्वास ठेवला जातो, मुळात त्याच्याकडे विश्वास म्हणण्यापेक्षा त्याला अंधविश्वास. त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. निश्चित या गोष्टी जगात आहेत का हे बघणं गरजेचं आहे. अशा प्रकारे केलेल्या कार्यक्रमाचा निश्चित फायदा होऊ शकतो का, या गोष्टी चाचपणं गरजेचं आहे. पण असं होताना दिसत नाही. याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे त्यांनी ज्या काही क्रिया केलेल्या त्या आपल्याला बोलायला देखील जड वाटतं आणि सोशल मीडियावर बोलू नाही, ते बरेच अंशी दाखवलं गेलं, त्याची चर्चा करणं योग्य नाही. पण एकंदरीत जर बघितलं तर अशा प्रकारच्या प्रक्रियांच्या माध्यमातून ह्या ज्या शेकडो स्त्रिया गेल्यात, याच्यातल्या एकही स्त्रियांनी त्याविषयी आवाज उठवू नये. कारण काही ठिकाणी आपण बघितलंय, आता सर्वच मंत्री आपण म्हणता येणार नाही, पण आपणही आता लहानपणापासून जे काही ऐकत आलो, जे बघत आलो, अनेक ठिकाणी सत्तेसाठी किस्से लहानपणापासून आम्ही ऐकलेले, तरुणपणी देखील ऐकलेत आणि आताही त्या निघत असतात. पण जसं राजकारणाच्या चरणी तसं बुवा बाबांच्या चरणी, आणि शेवटी सत्तेचा सारीपाट हा त्या ठिकाणी थांबलेला असतो. मग त्यात अनेक प्रकरणं निघतात, बदलीचे प्रकरण असतील, त्या ठिकाणी त्यांनी काय काय त्याला नावं दिलेले त्या सगळ्या क्रियांना, ते बोलणं देखील आपल्याला आपल्या सोशल साईडवर बोलणं योग्य वाटत नाही. पण अशा पद्धतीचे कामं त्यांच्याकडनं करून घ्यायचे. सत्तेचा सारीपाट हा बुवा बाबांच्या मठामध्ये रचला जातो असं तुमचं म्हणणं आहे का? बुवा बाबांच्या मठामध्ये रचला जातो असं म्हणण्यापेक्षा त्याचा एक आपण ज्याला म्हणतो की साथ ही असतेच, हे प्रत्येक ठिकाणी असते. केवळ कुठल्या एका पक्षाच्या याच्यात नाही, ते प्रत्येक, आणि हा श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येकाची श्रद्धा प्रत्येकावर असते आणि आपण श्रद्धेला नाकारू शकत नाही. पण जसं आपण एक शब्द वापरला अंधश्रद्धा, ती व्हायला नको, ती अभ्यासू वृत्तीने घेतली गेली पाहिजे. आपण ज्या बुवाकडे किंवा ज्या बाबांकडे किंवा ज्या ज्योतिषांकडे जातोय, तर खरोखर ते त्या, कारण जर असं असेल तर मग हाच स्वतः कॅप्टन अटक होईल हे त्याला माहिती असायला पाहिजे. बरोबर, त्याचंच भवितव्य त्याला माहिती नसेल. आता याच्यात ज्या माहिती समोर येतात, सगळ्यात महत्वाचं काय आहे की मी जसं पहिला शब्द वापरला, स्वार्थासाठी प्रत्येक जण या ठिकाणी खेळत होता आणि त्या स्वार्थानेच या सगळ्या गोष्टी उलगडल्या. याचं कारण असं आहे
की त्याचा जो कोणी चेला आपण म्हणूया, हो. त्याच्या ऑफिस मधला जो कोणी बॉय होता, जो कोणी काम करायचा, विश्वासू. त्यानेच पहिला स्क्रीनशॉट ब्लॅकमेल साठी एका स्त्रीला पाठवला आणि याला ब्लॅकमेल करण्यासाठी हा जो कोणी तथाकथित बाबा आहे खरात म्हणून, याला ब्लॅकमेल करण्यासाठी 5 कोटीची मागणी केली. त्यासाठी त्यांनी स्वतःचं एक सर्कल पण तयार केलं, अशी पण माहिती पुढे येतात. आता या जोपर्यंत अधिकृत माहिती होत नाही, एसआयटीची चौकशी होत नाही, तर ह्या सगळ्या आपण ऐकलेल्या माहिती आहेत. आणि काही FIR पण आलेले आहेत त्यांच्या विरोधात दिलेले, त्यांचे पण बरेच कार्यक्रम सध्या याच्यावर सुरू आहेत सोशल मीडियावर, ते वाचूनही दाखवतात वगैरे, अनेक भयंकर माहिती त्याच्यानं ओपन होतं. तर तो जो त्यांचा कोणी चेला होता, त्यांनी त्या 5 कोटीसाठी त्या सगळ्या गोष्टी केल्याचं उघड झाल्याचं कळतं. का तर आता ज्या बाबाचं नाव सध्या चर्चेलं जाते खरात म्हणून जो आहे, त्याचीच संपत्ती जवळपास 500 कोटीची दाखवली जाते. आता एवढी मोठी संपत्ती उभी करणं हे सर्वसामान्यांना शक्य नाही. बरं. आजच्या जगामध्ये असे अनेक चांगले बाबा आहेत जे लोकसेवा करतायत. अन्नदानापासून तर जी काही भटकलेली, धर्मपरिवर्तित झालेली, बळजबरी झालेली अशांना परत घरी आणणं, अशा प्रकारची जी चांगली कामं सुरू आहेत ती आजही सुरू आहेत. पण मग त्यामध्ये ही अशी जी कीड निर्माण होते, जे कीडचा समूळ नाश होणं फार गरजेचं आहे. यांचं नायनाटच व्हायला पाहिजे. यांच्यावर कुठल्याही प्रकारची ज्याला आपण म्हणतो दयामाया न दाखवता, यांची आता SIT मध्ये जे काही निघेल निर्माण होईल, ही संपत्ती त्यांनी जी गोळा केलेली असेल ती संपत्ती पुन्हा ताब्यात घेऊन त्याच नाशिकमध्ये येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी चांगला उपयोग व्हायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ज्या ज्या स्त्रियांवर अन्याय झाला आहे, मुळात आता आपल्याकडचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की लोकलाजे खातर अनेक स्त्रिया समोर येत नाही. लोकलज्जा असू द्या किंवा कौटुंबिक विषय असू दे, घरामधून त्यांना ते मान सन्मान जो आहे ते त्यावर देखील गदा येऊ शकते, त्यामुळे ते समोर येत. आता अशा स्त्रियांचा देखील सन्मान राखला गेला पाहिजे, तो एक प्रकार आहे. कारण आता काय झालेलं आहे की त्या बाबाच्या आश्रमामध्ये म्हणा, त्याच्या घरामध्ये म्हणा, किंवा त्याच्या त्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये त्यांनी जे काय बनवलं होतं, त्या ठिकाणी जे लोक दर्शनाला जाऊन आले ते पण त्या संशयाच्या फेरत अडकतात. अरे यांना तर मी बघितलं होतं. उगाच जी बदनामी आपण म्हणतो तसे पण मोठ्या प्रमाणात होण्याची आता त्या गोष्टीकडे होतं. तर ह्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे. याची SIT चौकशी, आता सोशल मीडियावर याचा जास्त उहापोह करण्यापेक्षा याची योग्य त्या पद्धतीने अगदी निष्पक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे. आणि जेही धर्माच्या विरोधामध्ये अशी कामं सुरू आहेत, जे संस्कृतीच्या विरोधामध्ये अशी कामं सुरू आहेत, जी संस्काराच्या विरोधामध्ये अशी कामं करतात, ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो, ही कामं जागेवरच ठेचली गेली पाहिजे. याचा समूळ म्हणजे नाश केला गेला पाहिजे. आणि अतिशय कडक शासन अशा बाबांना सिद्धजवळ नक्की दिलं गेलं पाहिजे. आणि त्यांच्या नादी लागणारे जे नेते आहेत यांचा देखील लोकांनी विचार केला पाहिजे. ही वेळ आता आलेली आहे. याच्यामध्ये पुढे जाऊन आपण पाहिलं तर काल आज एक चर्चा होते की त्या बाबाच्या संपत्तीविषयी चर्चा होते. आता आपण म्हटलं की 500 कोटीची त्याची संपत्ती, ही संपत्ती तपासत असताना अनेक ठिकाणी त्याचे सातबारे आहेत आणि त्या सातबाऱ्यामध्ये अक्षरशः तहसीलदार, जिल्हा अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक हे देखील त्याचे सहभागीदार आहेत. या भूमिकेकडे आपण कसे पाहता? आता जसं मी संपत्तीचा विषय घेतला, त्याच्या अगोदर मी एक विषय घेतला होता की बदलीचा विषय. कदाचित तो एक अँगल त्याच्यात असू शकतो. बदली करून येत असताना आता अधिकाऱ्यांचं पण डोकं बघा की ते स्वतःच त्याच्यात सहभागीदार, म्हणजे हा कुठपर्यंतचा त्यांचा निर्ढावलेलापणा किंवा गाढवपणा म्हणजे आमचं काही वाकडं होऊ शकत नाही. ही जी भावना ही त्यांची श्रद्धा असेल की चला बाबा सोबत आहे, होणार नाही या पद्धतीने. पण एक प्रकारे आता कसं आहे की आपण त्याच्यातनं एकच चांगलं म्हणू शकतो की ती अधिकारी वर्ग पण तो समोर आलाय की जे अशा प्रकारचं काम करत असतील. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर त्यांनी अनेक शिर्डीपासून तर बऱ्याच ठिकाणी त्यांच्या जमिनी निघतायत, अजूनही निघतील कदाचित. तो जसं चौकशी सुरू होईल त्यांच्यावर होईल त्या पद्धतीने होणार. त्यांनी आता ज्यांना जसं जिकडे सातबारे मिळतात त्या पद्धतीने प्रत्येक चॅनलवाले ते उघडून दाखवतायत, त्यांच्या जमिनी दाखवतात, त्यांच्या किमती दाखवतात. आतापर्यंत एकंदर त्यांनी जे काही घडवलंय त्याची किंमतच 500-600 कोटीच्या घरात आजपर्यंत दाखवलेली आणि अजून ती दिवसागणिक वाढत जाणार आहे. आणि तो तपासाचाच भाग आहे. शेवटी तपासांची जे निष्कर्ष निघतील किंवा निष्पन्न होईल त्याच्यावर आपण बोललेलं बरं असणार आहे. पण एकंदरीत जर बघितलं तर मग याच्यामध्ये एक पूर्वी असं म्हणायचे की बाबा अडाणी माणसं आहेत जे बुवा बाबाच्या नादी लागतात,
त्यांना शिकवलं पाहिजे, जागृत केलं. आता ही जी लागली ही कोण आहे? कोण आहे? बरोबर. तहसीलदार लेवल हो, असेल, तहसीलदार, जिल्हाधिकारी या लेवलची जर माणसं असतील. माणसं आहेत, मंत्री लेवलची माणसं आहेत, म्हणजे त्या पदाची माणसं तुम्ही त्यांच्या सोबत जातायत करतायत, मग ही अडाणी आहेत का? निश्चितच नाही. मग ही शिकलेल्या अडाणी आहेत. शिकलेले अडाणी असं आणि शिकलेले आणि हुकलेले म्हणू शकतो. आणि हे लोक ज्या वेळेस त्या बुवा बाबा समोर एक वलय तयार होतं, मंत्री असो, प्रशासकीय अधिकारी असो, यांचं वलय, तेव्हा सर्वसामान्य माणसाचा देखील त्या बुवा बाबाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढतो ऑटोमॅटिक आणि त्यांची देखील ती गर्दी वाढते त्याच्या पुढे. सर्वसाधारणपणे आता एखादा समजा दीपक केसरकर आहेत, हा. मी त्यांना काही कुठल्या प्रकारचा आरोप करत नाही, मी फक्त उदाहरण म्हणून सांगतोय की दीपक केसरकरांचा तर त्यांना मानणारा जो वर्ग असतो, राजकारणात असेल किंवा त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये, त्यांचं सामाजिक कार्य पण चांगलं आहे, तर ते त्यांच्याकडे त्याच दृष्टीने बघत असतात. एकनाथजी शिंदे आहेत, मी पर्सनली त्यांना मानतो, तर त्यांचा जर त्यांच्या सोबत वावर असेल तर ऑब्विसली त्यांना मानणारा वर्ग देखील त्यांचा अमित शाह बरोबर फोटो आहे, अमित शहाना मी मानत असेल तर मी त्या पद्धतीने तो मान सन्मान देत असतो. आता हा झाला तो एक ज्याला अनुषंग म्हणतो आपण, की बाबा ठीक आहे यांच्या सोबत आहेत म्हणून. प्रत्यक्ष जाणाऱ्यांची चौकशी फार महत्वाची आहे त्या ठिकाणी. कारण आपल्याकडे कसं आहे की साधू संताले कार्यक्रम असला की तिथे काही बोलवणं लागत नाही, जाऊन लोक बघतात, ऐकतात, प्रवचन घेतात, भंडार असेल जेवतात, घरी येतात, जे चांगलं असेल ते श्रवण करतात. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तो आजही सुरू आहे, कालही सुरू होता आणि भविष्यातही सुरू राहणार, ते काय थांबणार नाही. पण महत्वाचं असं आहे की ज्यांना बघून किंवा ज्यांचं ऐकून, ज्यांना आयडॉल मानून ही लोक चालत असतात, त्या आयडॉलने आता हा विचार खूप गंभीरपणे केला पाहिजे की आपण निश्चितच अगोदर त्यांची पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे. उगाच कोणतरी सांगितलं म्हणून जाऊन बसणं बरं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांना संशयाच्या घेऱ्यात घ्या. हे लाखामधून एखाद दोन अशी असतातच ह्या ज्या पद्धतीने बोलले, आणि हे संपतात पण त्याच पद्धतीने, ज्या वेगाने, जेवढ्या वेगाने त्यांचा उदय होतो, कारण हे स्वार्थाने वर आलेले असतात आणि त्यांच्या सोबत असणारे पण स्वार्थीच असतात. कारण हे बिंग तेव्हाच फुटलं जेव्हा त्यांनी, त्यांचा कोण अनुयायी होता किंवा त्या कोणा ज्या स्त्रिया होत्या ज्यांनी या सगळ्या तक्रारी केल्या वगैरे, त्याच्यामुळे ते सगळं बाहेर पडलेलं आहे आणि होत जाणार. पण आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोकांनी या गोष्टी थोड्याशा स्वतः अभ्यासून गरजेचं आहे, स्वतः बघणं गरजेचं आहे. तुम्ही सोशल त्यांचं काम बघा, त्यांचं काय, नुसतंच कोणतरी सांगितलं किंवा मंत्री संस्कृती त्यांच्या दरबारात हजेरी लावली म्हणजे ते खूप मोठे आहेत का, असं कधी होत नसतं. आपल्यालाही तेवढं कळतं, प्रत्येक जण आता त्या गोष्टीत प्रगल्भ आहे. आपण सोडा, जर मला कळत असेल पण माझ्या बाजूला जो जातोय त्याला कळत नसेल तर त्याला पण जागृत करणं आपलं काम आहे, पण ते योग्य पद्धतीने. एखादा बाबा निघाला म्हणजे धर्म चुकीचा आणि संस्कृती चुकीची हे असं अजिबात होत नाही. तो प्रयत्नही कोणी करू नये, धर्मावर किंवा संस्कृतीवर कोणी तसा बोट ठेवू नये. जो चुकला असेल निश्चित त्याला त्याचं शासन मिळालंच पाहिजे, अतिशय कडक शासन. ज्या घाणेरड्या प्रवृत्तीने त्यांनी त्या स्त्रियांचा वापर केला म्हणा किंवा त्यांना जो त्रास दिलाय, मानसिक त्रास काय असेल, हा जो दिला गेलेला आहे तो किळसवाणा प्रकार आहे. त्या प्रकाराला लक्षात घेऊनच त्यांना, त्या संबंधित बाबाला निश्चितच तसं कठोर शासन झालंच पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या बाबाकडे गेले होते आणि त्या बाबाकडे गेले असताना त्यांनी सांगितलं की मी कॅप्टन पदावर होतो, माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे आणि हे तुम्ही जाणून घ्या. हे धमकावणं, हे कशाचं धोतक मानता आपण? राजकीय विरोध असतं. मी जसं म्हटलं की तुम्ही तुमच्या दरबारात येणाऱ्या लोकांना जे काही फोटो दाखवत असाल, तुमच्या मागे असलेले फोटो तुम्ही जेव्हा दाखवत असाल, ही ताकद येते कुठून? तुमचा भक्त समुदाय मोठा होतो, त्या मोठ्या भक्त समुदायामध्ये मोठे मोठे लोक असतात, राजकीय लोक असतात, अधिकारी वर्गातले लोक असतात. अशा वेळेस मग ते तेवढं होणार. आणि आपण जर तसं म्हटलं, आता ते कॅप्टन जर असेल तर मुळात त्यांची ट्रेनिंग तेवढी लीडर ट्रेनिंग असते, जर असेल तर. मला वाटत नाही तो काय प्रकारे, कारण स्वतःला म्हणून जो देश सेवा करत असतो तो असल्या याच्यात पडणार नाही. तर निश्चितच ती पण चौकशी आला नक्की काय करत, हा पण एक भाग आहे. कारण देश सेवा करणारे सैनिक, कॅप्टन हे असल्या धंद्यांमध्ये कधीही पडत नाही. ते त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये जगतात आणि देशासाठी शेवटपर्यंत श्वास देत असतात. तर एखादा, जसं आपण म्हणतो पिकामध्ये एखादं तण उगलेलं असतं जे बिनकामाचं असतं, हे त्याच्यातलाच प्रकार आहे. त्यांच्यावर निश्चितच कारवाई व्हायला पाहिजे, 100% व्हायला.
आता सध्या अधिवेशन चालू आहे. एक मोठा सुट्टी- अंधश्रद्धेचा निर्मूलन समितीवाल्यांनी निश्चितच तशी तक्रार दाखल करावी. आता त्यांना तो वेळ आहे, हो त्यांनी हे चुकीचं आहे आणि व्हायला पाहिजे. त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांचं खरंच असेल तर त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई करायलाच पाहिजे. आणि आता अधिवेशन सुरू आहे. मध्ये एक मोठी सुट्टी आपल्याला लाभली आणि त्याच्यानंतर उद्या देखील अधिवेशनाचा सुरुवात होणार आहे. तर अधिवेशनाच्या काळामध्ये हा किती मोठा गाजणारा मुद्दा आहे आणि सगळ्यात कशा पहिलाच प्रकारचं मुद्दा तो असणार आहे, कारण विरोधकांकडे सध्या इतर कुठले मुद्दे नाही. त्यांच्यासाठी हाच सगळ्यात मोठा मुद्दा उद्याच्या सध्याच्या अधिवेशनात घडी. असायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. आणि एकंदरीत बघा तो मुद्दा उचललाही गेला पाहिजे. या चुकीच्या गोष्टीत विरोधकांनी मांडलाही पाहिजे हो. आणि त्याच्यावर सरकारने योग्य ते उत्तर देखील द्यायला पाहिजे. कारण हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे, लोकांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. बरोबर. अनेक कुटुंब त्याच्यातून उद्ध्वस्त झालेली आहे हो, आणि होतीलही. होते. आताही तशीच की एकामेकाकडे संशयाने बघायला सुरुवात झालेली आहे. हो. कोणी सहज जरी गेला असेल तरी त्याच्याकडे संशयाने बघितलं जाणार आहे. त्यामुळे ह्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या जागेवर ठेचल्या गेल्या पाहिजे. याच्यावर योग्य ती कडक कारवाई वारंवार आपण आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हेच सांगणार. ही चुकीची पद्धत, चुकीची रूढी, चुकीची परंपरा जी निर्माण होते ही जागेवरच ठेचली गेली पाहिजे आणि अतिशय कडक शासन या तथाकथित भोंदू बाबाला त्याच्या सहकाऱ्यांना निश्चित झालं पाहिजे. आणि ज्यांनी त्याचा प्रचार केलेला आहे, रुपाली चाकणकरांसहित इतर जे कोणी नेते त्याच्या प्रचाराला असेल त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे. त्यांनी कारण शेवटी खतपाणी घालणारे हीच लोक आहेत. बरोबर. तर त्यांना जर ते दोष आढळलं तर त्यांचा देखील ते राजकीय सगळं समीकरण बदलून त्यांच्यावर देखील बाजूला ठेवून त्यांच्यावर देखील त्याच पद्धतीने शासन केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्यामध्ये सगळ्यात मोठी एक गोष्ट म्हटली तर अजितदादा ह्या प्रसंगामध्ये नाहीत. अजितदादांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की प्रशासनावरती वचक आणि एक सडेतोड उत्तर देणाऱ्या जेव्हा ज्या गोष्टी आहेत त्या बोलून दाखवणाऱ्या, परखडपणे आपलं मत मांडणारे असे ते व्यक्ती होते. ते नसताना त्यांच्या पक्षावरती हे बालंट आलेलं आहे आणि ते सुनेत्राताई पवार ते परतवून लावण्यात किंवा ते यशस्वीरित्या त्या पूर्ण हाताळताना किती सक्षमपणे त्या करू शकतात. नाही, सुनेत्र पवार म्हणा किंवा अजितदादा जरी आता असते तर हा काही राजकीय प्रोपगंडा नाहीये. हे उजागर झालेलं प्रकरण आहे. हे याच्यात काय कोणी राजकीय टार्गेट वगैरे हा विषय नाही. हे प्रकरण उघडल्यानंतर राजकीय टार्गेट तयार झालेलं आहे. मुळात ह्या प्रकरणाची जी सुरुवात आहे की त्यांचा तो तथाकथित जो कोणी शिष्य होता त्याला ही कल्पना होती की या ठिकाणी कारण सीसीटीव्ही लावलेले आहेत हे त्या भोंदू बाबालाही माहिती होतं, त्याच्याकडे येणाऱ्या त्या भक्तांनाही माहिती होतं, त्याच्याकडे काम करणाऱ्या त्या लोकांनाही माहिती होतं. म्हणजे जाणून शूट केलं जात होतं. ब्लॅकमेलिंग धंदे होते ब्लॅकमेल करण्यासाठी. तर हेच प्रकार त्याचा जो कोण शिपाई किंवा सहकारी जो कोण म्हणतात त्याला माहित होतं. त्यांनी त्याच आधारावर त्याचे स्क्रीनशॉट काढून जी कोणी महिला होती तिला ते पाठवले होते, तिच्याकडनं पैशाची मागणी केली. तिथून हे प्रकरण ओपन झालेलं आहे. हे रुपाली चाकणकर म्हणा किंवा इतर कोणाला टार्गेट ठेवून झालेलं प्रकरण नाहीये. हे असं प्रकरण ओपन झालं. आता अजित पवार असते तर सगळ्यात अगोदर त्यांनी हेच केलं असतं, तात्काळ निर्णय घेऊन त्यांना राजीनामा द्यायला लावला असता आणि चौकशी करून जो काही पुढचा निर्णय होईल तो ठरव याच याच्यात त्यांनी परखड मत मांडलं 100%. त्याचं कारण त्याच्या बाबतीतच ते ओळखले जात होते. त्याचं कारण असं आहे की त्यांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास राजकारणात आहे. सुनेत्रा वहिनींबद्दल बोला तर त्यांची आता राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि आता त्या परिस्थितीत अजून नाहीये की लगेच काय निर्णय पण निर्णय त्यांनीच घेतलेला आहे की त्यांनी राजीनामा त्यांचा स्वीकारला आहे आणि पुढचा जो काही चौकशीचा प्रकार आहे एसआयटीची चौकशी होईल, त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल. आता महत्वाचा मुद्दा असे की ही एसआयटीची चौकशी खूप जलद गतीने व्हावी, त्याला कालमर्यादा असावी. त्याला कालमर्यादा असावी. कारण आपल्या एका मित्राचा एक एपिसोड मी काल बघितला, शहापूरचाच आहे, न्यूज 36 म्हणून त्याचं चॅनल आहे. त्याच्यावर त्यांनी त्याचा एक मुद्दा मांडला काबाडी म्हणून. त्याचा एक मुद्दा फार महत्वाचा होता. त्यांनी शेवटी म्हणताना असं सांगितलं की असंही होऊ शकतं की देवाचं बोलवणं येऊ शकतं. या शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांची नावं निघतात अशा ठिकाणी या गोष्टी घडू शकतात. तर तसंही कुठल्या प्रकारचं घडणार नाही. हे देवालाच प्रार्थना, कारण हे सगळं बघणारा देवच आहे. तर देवाने निश्चितच त्या पद्धतीने लवकरात लवकर याची एसआयटी चौकशी करून याच्यातनं सुरक्षा देणं गरजेचं आहे. कारण हे प्रकरण जर पूर्णपणे संपवायचं असेल त्याची सखोल चौकशी निष्पक्षपातपणे पूर्ण होणं गरजेचं आहे.
आणि याच्यातनं जे कोणी दोषी आढळतील त्यांना त्या बाबा सकट कठोरातलं कठोर शासन होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपला हाच मुद्दा म्हटलं तर भूभागता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट ती तारीख सांगितली की त्या दिवशी त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो किंवा मारलं जाऊ शकतं. या प्रकारचं स्टेटमेंट देखील त्यांनी दिलेलं आहे की याच्यामध्ये इतर मोठी नावं येऊ नये म्हणून याचा बळी देखील दिला जाऊ शकतो. ही भूमिका त्यांनी देखील मांडलेली नाही, स्वाभाविक आहे. आता बघा, प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार केला, सामान्य जनतेत देखील याचा मोठ्या प्रमाणात राग आहे. ही शक्यता नाकारता येणार नाही की काही पीडित पण आहेत त्याच्यामध्ये, त्यांचा देखील राग आहे. आपण असा कोणावर तो ब्लेम नाही करू शकत, ना राजकीय लोकांवर करू शकत, ना सर्वसामान्य लोकांवर करू शकत. पण ही शक्यता गृहीत धरली जाते की कधीतरी, कारण आपण अनेक ठिकाणी बघतोय सध्याच्या परिस्थितीला जी प्रकरणं हाताबाहेरची, त्याचं सरळ गाडी पलटा दिया वगैरे हे प्रकार आपण दररोज ऐकतो आणि ते एक जनरल प्रोसेस प्रमाणे व्हायला लागलेलं आहे. ते त्या दोषी लोकांबद्दल असेल तर स्वागतच करायला पाहिजे, त्याला काही हे करायलाच नाही पाहिजे. शेवटी कुठेतरी त्याचा अंत होणं गरजेचं आहे. पण शेवटी कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने आपण आपला देश, आपलं संविधानाला मानणारा देश आहे. त्यामुळे संविधानाच्या हिशोबाने त्याची सखोल चौकशी करून त्याचा योग्य तो कायदेशीर मार्गानेच तोडगा काढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण आपल्या माध्यमातून देखील आपण हेच आव्हान करणार आहोत की जलद गतीने ही गती जर मंदावली ना तर ते चान्सेस वाढतात. बरोबर. त्यामुळे आता ही जी प्रकरण आहे ही जलद गतीने ताबडतोब याचा चौकल, त्यांना आता मूळ जो आरोपी आहे तो ताब्यात आहे, त्याला भेटणारी जी लोक आहेत, त्याला त्याच्याकडचा जो काही स्टाफ आहे, या सगळ्या गोष्टी ताब्यात आहेत. सीसीटीव्ही, अरे 1.3 टेराबाईट व्हिडिओज काय फायली म्हणतात, ऍपस्टीन सारखाच हा सगळा प्रकार आहे त्याच्यात आहे. तर त्याची पण एक सखोल चौकशी करून त्याच्यात जे कोणी दोषी आढळतात, जेही कोणी असतील, ते सरकारी बाबू असू दे, सर्वसामान्य लोक असू दे, पण जे लोकांच्या भावनांशी खेळलेले आहेत, लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळलेले आहेत, लोकांच्या संस्काराशी खेळलेले आहेत, निश्चित अशा लोकांवर कडक प्रशासकीय कारवाई व्हायलाच पाहिजे. हे आपण आपल्या माध्यमातून वारंवार सांगतच आलेलो आहे. त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचे विचार या ठिकाणी मांडले जातात आणि अशा ठिकाणी जी घटना घडलेली आहे, नाशिकचं जे आता प्रकरण गाजतंय, त्या प्रकरणाचा उहापोह आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेला आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती करूया की ह्या प्रकरणाचं सखोल चौकशी करून या प्रकरणामध्ये जेवढे पण दोषी आढळतील, मग भलेही ते राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक क्षेत्रातले असो, कोणीही कितीही मोठा असू दे, त्याचं या प्रकरणामध्ये जर सहभाग आढळत असेल तर त्याला देखील या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात यावं. त्याच्यावरही तेवढीच कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे बुवा बाबांचं स्तोम माजणार नाही आणि अशा प्रकारचं या ठिकाणी स्त्रियांचं जे अगदी शोषण झालेलं आहे, अत्याचार झालेले आहेत स्त्रियांवरती, तशा प्रकारचे अत्याचार करण्याचा धाडस यापुढे कोणताही बुवा बाबा करू शकणार नाही. अशा प्रकारची कठोरातली कठोर कारवाई या भोंदू बाबावरती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करणारच आहोत. आपण ह्या एका एपिसोडमध्ये थांबणार नाही आहोत, तर याच्यामध्ये जशा प्रकारचे अपडेट येत राहतील तशा प्रकारचे आपण अपडेट लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, माहिती पोहोचवणार आहोत आणि ह्या प्रकरण तडीस नेईपर्यंत आपण ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हीच शासनाकडे विनंती करतो आहोत. आजचा हा एपिसोड बनवत असताना जास्तीत जास्त माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचते आणि आमच्या चॅनलचं या ठिकाणी सबस्क्रिप्शन आपण वाढवा. आपल्याला एपिसोड आवडल्यास त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स या विषयामध्ये आपल्या प्रेक्षकांकडून येऊ द्या, जेणेकरून आपले काही प्रश्न देखील असतील तर ते कमेंट्समध्ये मांडा. त्यांना देखील उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण आपल्या पाहुण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करू आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आपल्या चॅनलसाठी मुलाखत देण्यासाठी उमेश जोशी हे आपल्याकडे नेहमीच येत असतात. मी त्यांना वेळात वेळ काढून या ठिकाणी चॅनलला मुलाखत द्यायला आल्याबद्दल त्यांचे चॅनलच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना सांगतो की अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला आपल्याकडून लाभू द्या आणि या ठिकाणी थांबतो. पाहत राहा जनता दरबार.